गणेश चतुर्थी हा 10 दिवस का साजरा केला जातो याचं मुख्य कारण काय? जेव्हा वेदव्यासांना महाभारताची रचना करायची होती त्यावेळेस रचना करण्यासाठी कोणी बुद्धिमान व्यक्तीची गरज होती. त्यावेळेस त्यांनी भगवान श्रीहरींना प्रार्थना केली. तर त्यावेळेस भगवंतांनी सांगितलंय की ह्या कार्यासाठी एकमेव जे बुद्धिमत्ताचे देवता गणपती बाप्पाचं स्मरण करा आणि त्यावेळेस स्मरण करून ते तुम्हाला मदत करेल. आणि वेदव्यासाने गणपती बाप्पाचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा आले. आल्यानंतर गणपती बाप्पाने पहिली अट ठेवली की जे काही तुम्ही सांगणार आहे ते न थांबता जर सांगणार असाल तर मी लिखाण करतो, अन्यथा मी लिखाण करणार. त्यावेळेस वेदव्यास म्हटले ठीक आहे, मी जे काही सांगेल त्यावेळेस तुम्ही ते समजून उमजून लिहा. आणि अशा प्रकारे वेदव्यास नाही का महाभारत सांगण्यास सुरुवात केली आणि गणपती बाप्पा लिखाण करण्यात. म्हणून महाभारतामध्ये जेव्हा वेदव्यासाने 8888 श्लोक कूट श्लोक टाकलेले आणि ते श्लोक नका जेव्हा विचार करता करता गणपती लिखाण करे आणि त्यावर ते स्मरण करायचे. असं करता करता हे महाभारत 1,00,000 श्लोकांचा महाभारत 10 दिवसामध्ये पूर्ण केलेले. आणि ह्या 10 दिवसाचं पूर्ण केल्यानंतर त्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या पुन्हा स्वधामात निघून गेले. तर त्यामुळं हा 10 दिवसाचा जो कार्यक्रम आहे स्थापना याचं हे मुख्य नियोजन ठेवलेले 10 दिवस. म्हणून त्यामुळं ह्या 10 दिवस गणपती समोर आपण नाही का महाभारत विशेष करून भगवद्गीतेचं पठण केलं पाहिजे.